मनाची. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आपण गणपतीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे आलो आहोत. गाव कसं छोटं पण परमार्थानं झालं मोठं असं म्हणावं लागेल. कारण या गावामध्ये समस्त वारकरी संप्रदाय असल्यामुळे या गावात व्यसनाचे प्रमाण कमी आहे. या गावातील 95% आणि 99% म्हणाला तरी इथं व्यसन आढळून येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं अखंड हरिनाम सप्ताह जो हनुमान जयंतीला साजरा होतो हा सांगलीच नाही तर महाराष्ट्रात आज नावलौकिकास प्राप्त झालेला आहे. आपल्यासमोर वारकरी संप्रदायाचे आज मान्यवर मंडळी आहेत, त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. हा हरिनाम सप्ताह कधीपासून सुरुवात झालेला आहे आणि या हरिनाम सप्ताह काय? हा अखंड हरिनाम सप्ताह 6 एप्रिलपासून सुरू झाला. हा 13 एप्रिलपर्यंत संपत होतोय. हा रामनवमीचे हनुमान जयंती हा आमचा उपक्रम असतो. त्यामध्ये विविध कार्यक्रम असतात. जसे की सकाळी पाठी काकडा असतो, त्यानंतर सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण असतं. त्यानंतर दुपारी संत भोजन म्हणजे बालपण असते आणि दुपारी हरिपाठ, त्यानंतर प्रवचन आणि संध्याकाळी कीर्तन असा कार्यक्रम असतो. याचा उद्देश काय? जनजागृती व्हावी, लोकांमध्ये भक्ती उत्पन्न व्हावी, लोकांना कळावं नाम सप्ताह म्हणजे काय, लहान बालकांना कळावं सप्ताह काय असतो, त्याच्यामध्ये देवाची प्राप्ती कशी करता येते, देवापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल हे सर्वांना कळावं यासाठी उद्देशानं. त्याचबरोबर गावामध्ये व्यसनमुक्ती व्हावं हा आमचा मुख्य उद्देश आहे. आणि अशा प्रकारे हा उत्सव आम्ही साजरा करत असतो. बाहेरचा मोठ्या गावात सुद्धा हरिनाम सप्ताह होतो. मात्र गणपतीवाडी म्हटलं की वेगळ्या लोकांच्या वारकरी संप्रदाय असू दे, इतर नागरिकांचं आकर्षण असतं. आणि त्याची सुरुवात कधी झाली? हे 27 वर्ष आहे. त्या ठिकाणी आमचे पूर्वज म्हणजे पायापाच्या वाडीचे हरिभक्त पारायण भोसले महाराज होते. त्यांनी या गावामध्ये हा पारायण सप्त्याचा म्हणजे ध्वज लावला आणि त्यापासून हा सप्ताह 16 सुरू झालेला आहे. लोकांचा सहभाग येरंडोली असेल, गणपतीवाडी असेल, पायपटवाडी असेल किंवा पंचकोशीच्या गावातील लोकांचा सहभाग या सप्ताहात कसा असतो? या गावामध्ये वडगावची जी लोक आहेत त्या ठिकाणी भरपूर आहे. याचं विशेष महत्त्व काय? ज्या ठिकाणी आमची हनुमानची मूर्ती आहे, एक म्हणजे जिवंत जागृत असं स्थान आहे आणि लोकांच्या मनोकामना पूर्ण करणारं असलेले देवस्थान आहे. त्यामुळे लोकांची ओढ वडगावच्या पेक्षा या ठिकाणी जास्त आहे. आता शेवटच्या दिवशी रथोत्सव असतो आणि त्यानंतर बोलले जाऊन त्यामध्ये सवाल घेतले जातात. त्या कार्यक्रमात सहभाग कसा? सकाळी 7 वाजता दिंडी प्रस्थान होते. 11 वाजेपर्यंत या ठिकाणी दिंडी सोहळा होतो. दिंडी सोहळ्यानंतर 11 ते 12 या 1 तासामध्ये आम्ही काल्याचं कीर्तन करतो. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी जे आम्ही व्यासपीठ पूजन केलेलं आहे त्या लोकांचा याच्यामध्ये एवढी अभावायिक याच्यावरती. कारण मनोकामना जर लोकांनी बोलली आणि तो श्रीफळ घेतला, एखादा सवाल घेतला, त्यांच्या 100% मनोकामना पूर्ण होत असतात. त्यानंतर आम्ही सवालाचा कार्यक्रम करतो. आपल्यासोबत श्रीकांत जाधव साहेब पण आहेत. साहेब तुम्ही सांगा की हनुमान जयंतीला हा सप्ताह संपतो पुढच्या वर्षात त्या दिवशी केलेला असतो म्हणजे सवाल वगैरे झालेला असतो. बाहेरगावची लोक यांचा सहभाग त्या दिवशी त्यांना त्यांच्याकडून जी काही सवालाची रक्कम आहे त्यामुळे अगोदर त्या दिवशी बंद केली जाते का पुढच्या वर्षी करून लोक भक्तिवादाने इतकी मोठी भक्ती आणि श्रद्धा आमच्या देवावरती आहे की त्यांनी एखादी मनोकामना मागून किंवा एखाद्या ही बोलून गेले देवासमोर माझी एवढी इच्छा पूर्ण व्हावी. त्या दिवशी तो ज्यावेळी देवाकडे मागत असतो त्यावेळी आम्हाला 1.25 रुपयांना किंवा एक 8 रुपयांना बोललेला असतो मी पुढच्या वर्षी जेवण घालणार किंवा एखादी एवढी देणगी देणार किंवा सवाल एखाद्या घेतलेला असतो की कलश असू दे किंवा घोड्याचा माझं काम पूर्ण व्हावं अशी इच्छा त्यांनी केली जाते. आत्तापर्यंतच्या अनुभवातून गेले 27 वर्षे जी बोलले त्याचे 99.99% पूर्ण झाल्याची प्रत्येकाची संख्या आमच्याकडे पूर्ण केलेली आहे. आणि पुढल्या वर्षाचं नियोजन ह्याच वर्षी जवळजवळ 99% जाहिरातीच होत आहे. जेवणाची नावं दिलेली असतात, शेतीची नावं दिलेली असतात, सवालाची नावं बोललेली असतात आणि 100% लोक बिन मागता सत्ता चालू आहे पूर्वीपासून शेवटपर्यंत आणून देत असतात. त्यामुळे लोकांचा इतका दृढ विश्वास आणि दृढ भावना व्यक्त झालेली आहे. आणि जे गाव एकरूप होऊन जे आम्हाला काय वाटतंय की गावात कुठलाही इतका मोठा उत्साह न होता एक 10 दिवस महिला असतील, लहान मुलं असतील किंवा जेवढं वाटण्यासाठी अधिक वेगळी
सगळेच एकत्र आम्ही आनंदानं 7 दिवस 10 दिवस एवढे साजरे करतोय की आम्ही वर्षाचं सगळं ऋण विसरून जातोय. कुणाच्या मनातला राग असू दे, द्वेष असू दे, आम्ही 7 दिवस सगळ्या गोष्टी विसरून एक कामाला लागलेला असतोय. ना कुठलं राजकारण, ना कुठला भेदभाव न मानता सगळं सर्व जातीचे, सर्व पंथाचे आम्ही लोक एकत्र बसून सप्ताह साजरा करतोय. त्यामुळे याचं नाव लौकिक वाटण्यास किंवा मोठं होण्यास एक कारण झालेलं आहे. आपल्यासोबत अजून एक आपण जाऊन घेऊया. अध्यक्ष आहेत ट्रस्टचे. सातपुतांची बोलणं कशा पद्धतीने 7 दिवसाची बोलण्याची व्यवस्था केली असते. 7 दिवसामध्ये एक दिवस चूल पेटवून जावं. सकाळपासून संध्याकाळी स्वयंपाकाचं जेवण तयार असते. भक्तांनी दिलेलं जेवण सकाळपासून 12 वाजता परत मंदिरातून जेवण असते ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत असतं. असं 7 दिवसाचा कार्यक्रम तरुणांचा सहभाग या मात्र या सप्ताहाच्या निमित्ताने तुमच्या गावातील तरुणांचं प्रमाण कमी दिसतं. त्यामुळे कसा सहभाग असतो? तरुणाचं व्यवसाय व्यसन म्हणण्यापेक्षा गावातच व्यसन नाही, व्यसन नाही. त्यामुळं तरुण व्यसनाची लांब राहिलेली आहे. आणि एक ग्रुप होऊन सगळी तरुण असल्यात बाहेर सर्व्हिसला असलेल्या असुद्यात वेळ काढून 7 दिवस 10 दिवस काय लागतील तेवढं सहकार्य करत असतात. आपल्यासोबत ट्रस्टमध्ये आपले सदस्य आहेत. साहेब तुम्ही सांगा की परगावून येणारे जे लोक आहेत त्यांच्या काय राहण्याची व्यवस्था होण्याची काही व्यवस्थित केली जाते. काय अडचण येणार नाही आणि आमचा हनुमान राया काय येऊन येत नाही अशी आम्ही करतो लोकांनी. वेंकोचीवाडी हे मिरज तालुक्यातील गाव. हे गाव तसे एरंडोलीचा एक भाग. मात्र या गावात दरवर्षी हनुमान जयंतीला हनुमान सप्ताह साजरा होतो. संपूर्ण गाव गुण्या गोविंदाने सोहळा साजरा करते. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे 7 दिवस या गावात चूल पेटत नाही. तसेच संपूर्ण निर्व्यसनी असलेले गाव आहे. त्यामुळे या सप्ताहाच्या निमित्ताने आपल्यातील सर्व मतभेद विसरून गावकरी या उत्सवात सामील होतात. त्याप्रमाणे यावर्षी आपल्या वेंकोचीवाडी गावामध्ये हनुमान सप्ताह चालू आहे. 27वा हनुमान सप्ताह सोहळा चालू आहे. गेली 15 वर्ष झालं आम्ही या हनुमान सप्त्यामध्ये महाप्रसाद दरवर्षी कायम आमची चिठ्ठी येतेच. तरी चिठ्ठी आमची चुकलेली नाही. भगवंताच्या कृपेने आम्हाला या सोहळ्यात अन्नदान करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. आणि यामागे म्हणजे आम्हाला अन्नदान करावं असं वारंवार वाटायचं कारण म्हणजे जसे जसे आम्ही अन्नदान करत गेलो तसे आमच्या आयुष्यात भरभराट आणि आनंद निर्माण झालेला आहे. आणि आम्हाला जे हवं आहे ते न मागता परमेश्वरानं सर्व काही आम्हाला जे आमच्या आयुष्यात मिळालेलं आहे त्याबद्दल आम्ही त्याचे कृतज्ञ आहोत.